मराठी या विषयातील समानार्थी शब्द हे आपण पाहणार आहे। जे जास्तीत जास्त परीक्षेमध्ये विचारलेले आहे ते समानार्थी शब्द मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर पहिला जो शब्द आपल्या समोर दिलेला आहे तो आहे कमळ। तर कमळला काय काय म्हटलं जाते बघा, राजू, त्यानंतर पद्म, नलिनी, सरोज, पंकज, ठीक आहे। पंख म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जलमणारे, सो पंकात म्हणजे चिखलात जलमणारे ते कमळ असते। त्यानंतर नीरज, अंबुज, त्यानंतर अब्ज आणि एक आहे अरविंद। बघा अब्ज म्हणजे कमळ होते, मात्र तुम्हाला अब्द जर विचारलं अब्द तर ते ढग होतात, हे लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर सिंहासाठी कोणकोणते समानार्थी शब्द आहे बघा, एक आहे पंचानन, वनराज, मृगराज, केसरी आणि मृगेंद्र। तर केसरी त्यानंतर मृगराज हे बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलेले आहे। त्यानंतर हत्ती या शब्दासाठी समानार्थी शब्द जे आहे ते आहे कुंजर आणि एक आहे सारंग, हे लक्षात घ्या, ठीक आहे। एक नाग सुद्धा हत्तीला म्हटलं जाते, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर समुद्र, समुद्राला सिंधू, सागर, उदधी, अंबुदी, त्यानंतर पयोधी, त्यानंतर जलधी, वारी राशी, रत्नाकर आणि अर्णव इत्यादी नावाने ओळखले जाते, ठीक आहे। त्यामुळे समुद्राला समानार्थी शब्द तुम्ही पाठ ठेवा, ठीक आहे। रत्नाकर म्हणजे समुद्र होते। चंद्रासाठी जे समानार्थी शब्द आहे ते आहे सोम, सुधाकर, हिमांशु, ठीक आहे। त्यानंतर सुधांशु, इंदू, निशानाथ, रजनीनाथ, शशांक आणि विदू हे चंद्राला समानार्थी शब्द आहेत। तर ही लिस्ट पूर्ण तुम्ही इथे पाठ ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघा सोने, तर सोनेवर संबंधित भरपूर सारे प्रश्न समानार्थीमध्ये विचारले जातात। सोन्याला कांचन, हेम, हिरण्य, कणक आणि सुवर्ण असं म्हटलं जाते, ठीक आहे। काय काय म्हटलं जाते एकदा पुन्हा बघा, कांचन, हेम, हिरण्य, कणक आणि सुवर्ण। त्यानंतर अमृत, अमृत या शब्दाला सुधा आणि पियुष या नावाने सुद्धा ओळखले जाते। जे महत्त्वाचे शब्द आहेत ते मी घेतलेले आहे इथे। त्यानंतर मीठ, मिठाला लवण, त्यानंतर सैंधव असं म्हटलं जाते। कावळ्याला काय काय म्हटलं जाते, काक, एकाक्ष, वायस या नावाने सुद्धा कावळ्याला ओळखलं जाते। आणि MPSCने बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे की भुंगाला समानार्थी शब्द कोणता आहे, एक आहे मिलिंद, एक आहे भ्रमर, एक आहे अली आणि एक आहे शब्द मधुप, ठीक आहे। इत्यादी शब्द तुम्ही पाठ ठेवा, ठीक आहे। त्यानंतर पर्वत, पर्वत या शब्दाला अचल या नावाने ओळखलं जाते, नग या नावाने ओळखलं जाते, गिरी, त्यानंतर अद्री, आपण हिमाद्री वगैरे म्हणतो तर अद्री आणि एक आहे शैल, ठीक आहे। पर्वताला काय काय नाव आहे, अचल, नग, गिरी, अद्री आणि शैल या नावाने ओळखलं जाते। त्यानंतर बघा नदी, नदी या शब्दासाठी जे समानार्थी शब्द आहे ते दिलेले आहे। सरिता म्हणजे नदी होते, तरंगिणी म्हणजे नदी होते, तटिनी म्हणजे सुद्धा नदी होते। अग्नी, तर अग्नीला अनल असं म्हटलं जाते, मात्र अनिल जर म्हटलं तर अनिल म्हणजे वारा होते, हे तुम्ही लक्षात घ्या। अनिल म्हणजे वारा आणि अग्नी म्हणजे अनल, विस्तव, पावक, वन्नी असं सुद्धा म्हटलं जाते। त्यानंतर बघा वारा, वाऱ्याला नाव आहे समीर, ठीक आहे। त्यानंतर आहे मारुत, ठीक आहे। त्यानंतर आहे अनिल, त्यानंतर आहे वायू, त्यानंतर आहे वात, त्यानंतर त्याला म्हटलं ते पवन, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही हे सर्व शब्द पाठ करून घ्या, ठीक आहे। अनिल म्हणजे वारा, तर अनल म्हणजे अग्नी होते। त्यानंतर माकड, माकडाला कोणकोणते समानार्थी शब्द आहे, वानर, मरकड, कपी आणि एक आहे शाखामृग, ठीक आहे। तर ही नावे पाठ ठेवा। त्यानंतर रात्र या शब्दासाठी यामिनी, निशा, रजनी आणि शर्वरी सुद्धा म्हटलं जाते। शेवटचा शब्द आहे रान, तर बघा अरण्य, विपिन, जंगल, कानन, अटवी, वन आणि कांतार हे समानार्थी शब्द आहेत। तर या पद्धतीने हे आपण समानार्थी शब्दांचं लेक्चर कव्हर केलेलं आहे। इंग्रजीचे सुद्धा शब्दार्थ आपण या चॅनलवर घेतलेले आहे, जेणेकरून तलाठी एक्झाम, मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।